कृष्णाकाठ आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण भाग 17 प्रकरण 2 वैचारिक आंदोलन 1938 साली मी BAची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कायद्याचा अभ्यास कुठे करावा असा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला. पदवीधर तर झालो होतो आणि आता पुढे काय करायचे म्हणून LLB व्हायचे असा मी विचार केला होता. मी BAचा अभ्यास करत असतानाच हा प्रश्न माझ्यापुढे उभा राही. पुढे काय करणार असा प्रश्न जेव्हा विचारला जाई तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगत असे की माझ्या मनात 2 गोष्टी आहेत. एक तर सातारा किंवा कराड येथे एखादे वृत्तपत्र काढून संपादक म्हणून काम करायचे किंवा ग्रामीण भागात एखादी शिक्षण संस्था काढून राष्ट्रीय वृत्तीचा उत्तम शिक्षक व्हायचे. त्यावेळी वकील होण्याचा माझ्या मनात विचार आला नव्हता. BAची परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा या गोष्टीवर चर्चा झाली तेव्हा मित्रांनी मला सांगितले, तुला शिक्षक वा संपादक व्हायचं असलं तरी कायद्याचं ज्ञान काही तुझ्या आड येणार नाही. कायद्याची परीक्षा देऊनही तू त्या मार्गाने जाऊ शकशील. फक्त पदवीधरच राहिला तर अर्ध्यावर लोंबकळत राहशील. मीही विचार केला की मला शेवटी स्वातंत्र्य चळवळीचे राजकारण करायचे आहे. राजकारण आणि वकिली हातात हात घालून चालते हेही मी पाहत होतो. आणि अशा बऱ्याच विचारानंतर कायद्याचा अभ्यास करावा असा मी निर्णय घेतला. कायद्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी काही वेळ पाठीमागच्या काळात जाऊन माझ्या शैक्षणिक प्रगतीबरोबर राजकीय विचारांचा प्रवास कसा झाला याचा आढावा येथे घेऊ इच्छितो. जेलमधून बाहेर पडताना 1933 साली मी फक्त काँग्रेसमन राहिलो नव्हतो तर माझ्या काँग्रेस निष्ठेला समाजवादी निष्ठेचीही जोड मिळाली होती. काँग्रेस निष्ठा या शब्दाचा अर्थ येथे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. हिंदुस्थानातील राष्ट्रीय जन आंदोलनाची जी चळवळ होती त्या चळवळीने काँग्रेसचे रूप घेतले होते. जवळजवळ 50 वर्षे या चळवळीने प्रवास केला होता आणि त्या 50 वर्षांमध्ये हिंदुस्थानची जनता आणि इंग्रज यांचे संबंध कसे असावेत या संबंधीच्या कल्पना बदलत गेल्या होत्या. काँग्रेसच्या इतिहासाचे सार हे आहे की जसा जसा काळ पुढे जात गेला तसतशी काँग्रेसची चळवळ ही अधिक जनताभिमुख होत गेली आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब बनत गेली. आणि या बदलाबरोबरच अंतिम राजकीय ध्येय व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चळवळींच्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. अर्ज विनंत्यांनी प्रश्न सोडवावेत असे म्हणणाऱ्या काँग्रेसची स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या टिळकांच्या घोषणेतून हिंदुस्थानमधून ब्रिटिश सत्तेने जाऊन संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी करण्याच्या स्तरापर्यंत प्रगती झाली होती. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी कोणाचे काहीही विचार असले तरी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा मूलभूत असल्यामुळे तो काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात राहूनच सोडवावा लागेल यासंबंधी जवळजवळ एकमत होते असे म्हटले तरी चालेल. वेगवेगळे छोटे मोठे विचारप्रवाह काँग्रेसमध्ये होते पण मतभेद कितीही तीव्र झाले तरी काँग्रेस अंतर्गत राहूनच हे मतभेद चालायचे असा जणू काही नियमच बनला होता. सुरुवातीच्या काळात जहाल मवाळ, पुढे फेर नाफेर आणि आता जेव्हा 1930 ची चळवळ सुरू होऊन काँग्रेसच्या इतिहासाने एका नव्या पर्वामध्ये प्रवेश केला होता तेव्हा समाजवादाच्या विचाराने या मतभेदांची जागा घेतली. समाजवाद हा शब्द जेव्हा तो स्वीकारला असे मी म्हणतो तेव्हाही तो शब्द अतिव्याप्त अशा स्वरूपात आम्ही वापरत होतो. कारण समाजवाद या शब्दाच्या पाठीमागे विचारांचे इतके वेगवेगळे पदर आहेत की त्या चर्चेत पडणे सुतराम शक्य नाही. मी जेव्हा म्हणतो की मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काँग्रेसचे व्यासपीठ हे मूलभूत मानतो आणि त्याचवेळी समाजवादही स्वीकारतो तेव्हा त्याचा एक मर्यादित अर्थ असतो आणि हा मर्यादित अर्थ एवढाच आहे की राजकीय स्वातंत्र्य म्हणजे निव्वळ इंग्रजांचे जाऊन या देशातील जनतेची प्रगती होणार नाही. त्याचप्रमाणे आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मूलभूत फेरफार करावे लागतील आणि त्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ निश्चित करण्याची गरज आहे असा विचार
आम्हा मंडळींच्या मनात आला. एकदा हा अर्थ निश्चित झाला म्हणजे त्या अर्थाप्रमाणे त्या स्वातंत्र्याची प्राप्ती कशी करायची याचा मार्ग सुनिश्चित करून घेतला पाहिजे. या मर्यादित अर्थाने आम्ही समाजवादाचा विचार स्वीकारला होता. त्यावेळी समाजवादाचा विचार करणारे आणि त्यासाठी स्वतःला बांधून घेतलेले काँग्रेसच्या बाहेर कम्युनिस्ट पक्षासारखे दुसरे पक्षही होते. ते लहान मोठे असतील परंतु त्यांचे अस्तित्व स्वतंत्र होते. महात्मा गांधींचे नेतृत्व म्हणजे त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या कल्पनेचा स्वीकार आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा आग्रह ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मूळ भूमिका. त्याला जोडून सामाजिक आणि आर्थिक बदलाची नवी भूमिका घेऊन मी इतरांबरोबर जेलमधून बाहेर पडलो. शास्त्रीय समाजवादाचा स्वीकार करावा असा आग्रह करणारी माणसे भेटली की माझ्याशी चर्चा करताना आमची गडबड उडे. परंतु त्या खोलीत शिरण्याची त्यावेळी मनाची तयारी नव्हती. मी स्वतःलाच बजावले होते की विचारात जे बदल व्हायचे असतील ते शेवटी जनआंदोलनाच्या अनुभवातून झाले पाहिजेत. काँग्रेसची मूळ निष्ठा आणि समाजवादाचा दृष्टिकोन यांचा मेळ घालून आपण कार्य करायचे. मी समाजवाद स्वीकारला याचा त्यावेळी एवढाच मर्यादित अर्थ होता. आम्ही जेलमधून आल्यानंतर काही महिन्यांनी मला समजले की 1932 सालीच देशातल्या काही प्रमुख नेत्यांनी जेलमध्येच एकत्र विचार करून काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा संकल्प सोडला होता. हा पक्षही काँग्रेस अंतर्गत पक्ष होता, परंतु स्वातंत्र्यासाठी काँग्रेस संघटनेला समाजवादी विचारांची दृष्टी देऊन एक शक्तिशाली शस्त्र बनवायचे असा या मंडळींचा विचार असावा. यावेळची माझी जी मनोभूमिका होती ती या विचारांशी मिळती-जुळती अशी होती. त्यामुळे माझे मित्र राघवअण्णा यांनी एक दिवस मला सुचवले, हा जो नवा विचार आणि संघटना जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव वगैरे पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाने निघत आहे त्याच्याशी आपण समरस झालं पाहिजे. मी त्यांना सांगितले, असेच काहीसे विचार माझ्याही मनात आहेत. मग त्यांनी विचारले, अडचण कोठे आहे? मी सांगितले, माझी अडचण एवढीच आहे की आपण ज्या कार्यकर्त्यांबरोबर काम करतो आहोत त्यांना हे पटविल्याशिवाय असं पाऊल उचलल्याने आपण एकाकी तर नाही पडणार. आणि आज 50 वर्षांनंतरही मी हे कबूल केले पाहिजे की माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने ही कसोटी माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि व्यवहार्य कसोटी म्हणून नित्य वावरत राहिली आहे. पुढेही असे अनेक प्रसंग माझ्या राजकीय आयुष्यात आले तेव्हा मी या कसोटीवरच माझ्या पुढील पर्यायांचा स्वीकार करायचा की नाही हे ठरवत आलो आहे. नंतर आम्ही दोघेही इतर मित्रांशी बोलत राहिलो तेव्हा त्यांचा याला फारसा विरोध नाही आणि उत्साहही नाही असे आमच्या जिल्ह्यापुरते माझ्या लक्षात आले. शेवटी मी राघवअण्णांना होकार दिला आणि त्यापूर्वी त्या पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटावे असे सुचवले. राघवअण्णा मला पुण्याला घेऊन गेले आणि त्यांच्या समवेत काँग्रेस समाजवादी विचारांच्या त्यांच्या मित्रांशी भेट आणि चर्चा घडवून आणली. ही सर्व मंडळी देशभक्त तर होतीच पण बुद्धिमानही वाटली. परंतु त्याची मांडणी बरीचशी पुस्तकी आहे असे माझ्या लक्षात आले आणि या पुस्तकी विचाराला शहरी झालरही लागल्यासारखे मला वाटले. त्यामध्ये जनतेमधील जनआंदोलनाच्या कार्याचा मुळीच अनुभव नव्हता. आम्ही परत आल्यानंतर राघवअण्णांना ही गोष्ट मी सांगितली तेव्हा ते म्हणाले, तुझं काहीतरीच आहे. त्यांच्या शहरी झालरीशी आपल्याला काय कर्तव्य आहे? आपला संबंध विचारांशी आहे. आणि शेवटी राघवअण्णांच्या प्रेमाखातर मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घ्यायचे ठरविले आणि घेतलेही. राघवअण्णा पुण्याहून आले म्हणजे त्यांचे तेथील स्नेही एस.एम. जोशी आणि नाग गोरे यांच्याशी त्यांच्या झालेल्या चर्चा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधी अनेक गोष्टी सांगून आमच्यावर प्रभाव पाडत असत. ज्यावेळी राघवअण्णा आणि मी हे करत होतो त्यावेळी माझे दुसरे मित्र आत्माराम बापू पाटील आणि इतर मंडळी ही दुसऱ्या विचाराच्या संपर्कात आलेली होती
आणि तो विचार म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांचा विचार. आमच्या जिल्ह्यातील बरेचसे प्रमुख कार्यकर्ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाखाली गेले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भैयाशास्त्री वाटवे, ह.रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी वगैरे मंडळी मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात केलेले काम आणि त्यांचे क्रांतिकारक जीवन यांचे मोठे आकर्षक चित्र आमच्या डोळ्यापुढे उभे करत असत. राघुअण्णांच्या सहवासामुळे आणि प्रेमामुळे मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले असले तरी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली असलेल्या माणसांशी माझा निकटचा संपर्क होताच. ह.रा. महाजनी हे आता आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस म्हणून सातारला राहायला आले होते. तेही वारंवार माझ्याशी येऊन बोलत असत. त्यांचेही समाजवादी विचारांची वाढ करण्याचे धोरण होते, परंतु आता त्यात अधिक बारकावे निर्माण झाले होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या पंखाखाली मी जातो आहे, ही गोष्ट माझ्या या मित्रांना फारशी पसंत नव्हती. त्यांचे म्हणणे असे होते की ही मंडळी खरा समाजवाद देशात आणू शकणार नाहीत. हे गांधींचा अहिंसावाद समाजवादाच्या परिभाषेत मांडण्याचा फक्त प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वैचारिक भूमिकेत मूलभूत असे काही क्रांतिकारत्व नाही. हिंदुस्थानचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटायचे असतील तर स्वराज्याची चळवळ अशा कार्यक्रमावर व अशा पद्धतीने बांधायला पाहिजे की तिची जसजशी प्रगती होईल तसतसे त्यातून समाजवादाचे स्वप्न साकार व्हायला मदत होईल. मी या दोन्ही विचारांची मनाशी तुलना करत असे आणि नाही म्हटले तरी मला लक्ष्मणशास्त्री जोशी, भैयाशास्त्री वाटवे, ह.रा. महाजनी हे जे म्हणत असत त्यांचा अर्थ अधिक पटल्यासारखा वाटे. मनाची द्विधा अवस्था म्हणतात ती ही होती आणि मनाची अशी द्विधा अवस्था झाल्याशिवाय विचारांचा विकास होत नाही असे मी मानतो. दोन्हीही विचारप्रवाह माझ्या मनावर संस्कार करत होते. त्यावेळी मी श्री आत्माराम पाटील आणि राघुअण्णा या दोघांशी या बाबतीत जरूर बोलत असे. राघुअण्णा हे भावनाप्रधान गृहस्थ होते. त्यांची एस.एम. जोशी आणि ना. ग. गोरे यांच्याशी वैयक्तिक मैत्री होती म्हणून त्यांच्या प्रभावाखाली ते होते. मी असा शंकित होतो हे त्यांना पटत नव्हते. तेव्हा त्यांनी एक मार्ग काढला. ते म्हणाले, आपल्या पुण्याच्या समाजवादी पुढाऱ्यांना काँग्रेस समाजवादी पक्षाचं महाराष्ट्राचं अधिवेशन घ्यायचं आहे. आपण ते कराडला घेऊया. या वेळपर्यंत कार्यकर्ता म्हणून माझा बोलबाला झाला होता. मला मानणारे काही कार्यकर्ते तालुक्यात आणि जिल्ह्यात होते. माझ्या सहकार्याची त्यांना अपेक्षा होती याची मला कल्पना होती आणि मी राघुअण्णांच्या प्रेमापोटी त्यांना होकार दिला आणि अशी परिषद आम्ही कराडमध्ये माझ्या कल्पनेने 1935 साली भरवली. राघुअण्णांच्या बरोबर या परिषदेचा सहचिटणीस म्हणून मी काम केले. आम्हाला शक्य होती तितकी उत्तम तयारी केली. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्री युसूफ मेहर-अली हे आले होते. परिषदेचे काम 1.5 दिवस चालले. पुढाऱ्यांची भाषणे झाली. जे काही ठराव त्यांना करायचे होते ते त्यांनी मंजूर करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी परिषद संपून पाहुणे मंडळी निघून गेली. परिषदेच्या एक चिटणीस या नात्याने युसूफ मेहर-अलींची माझी प्रथमच भेट आणि ओळख झाली होती. मोठा उमदा तरुण आकर्षक व्यक्तिमत्व आणि तितकेच आकर्षक वक्तृत्व. त्याचबरोबर 1930-32च्या या चळवळीतून केलेल्या स्वार्थत्यागाची पार्श्वभूमी यामुळे पुढारीपणाला आवश्यक असलेले सगळे गुण त्यांच्याजवळ होते असे मला दिसून आले. व्यक्ती म्हणून त्यांनी माझ्यावर प्रभाव पाडला. ज्यावेळी ही परिषद कराडमध्ये होत होती त्याचवेळी आमच्या जिल्ह्यात रॉयवादी मंडळींनीही आपला मुक्काम कराडमध्येच ठेवला होता. परिषदेमध्ये झालेल्या चर्चेवर ते टीकाटिप्पणी करत होते. त्या संदर्भात ते माझी काहीशी उलट तपासणीही करत होते. मूलतः त्यांनी हा प्रश्न विचारला, स्वतंत्र परिषद घेऊन तुम्ही कोणता नवीन विचार मांडला हे सांगाल तर काय? उद्या या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची आखणी करण्याकरता जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांपुढे जाल तेव्हा
या तुमच्या परिषदेने काही नवीन कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला आहे काय? हे त्यांचे प्रश्न रास्त होते आणि माझ्याजवळ त्यांची उत्तरे नव्हती. परिषद संपून गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी माझी बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि मी या मताशी आलो की काँग्रेस समाजवादी पक्षाचा सदस्य म्हणून काम करणे मला शक्य होणार नाही. यावेळी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार मनात अधिक वावरत होता, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. त्यामुळे ही परिषद संपून गेल्यानंतर 1-2 आठवड्यातच काँग्रेस समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन मी यातून मुक्त झालो. राघवअण्णांना मी सांगितले, तुमच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरामुळे आणि प्रेमामुळे मी या परिषदेची जबाबदारी स्वीकारली होती. आता परिषदेचे कार्य यशस्वीरित्या पार पडले आहे. माझे आजचे जे विचार आहेत आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबद्दल जो अनुभव आहे, त्यावरून यापुढे या पक्षाशी संबंध ठेवणे मला शक्य नाही. यामध्ये त्या पक्षाच्या धोरणावर किंवा त्यांच्या नेतृत्वावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. हे सर्व काँग्रेसमधील मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबद्दल मला आदरच राहील. परंतु या संघटनेचा एक सदस्य म्हणून काम करणं माझ्याच्याने होणार नाही. राघवअण्णांना वाईट वाटले, पण माझे हे प्रामाणिक मत त्यांनी स्वीकारले आणि ते म्हणाले, तुम्ही सर्वच मंडळी जर या विचाराची असाल तर मीही हळूहळू यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीन. कारण जिल्ह्यात तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम करायचं आहे. मी सांगितले, समाजवादाचा पाठपुरावा करण्याची माझी भूमिका कायम आहे, परंतु त्याकरिता काँग्रेस अंतर्गत एखादा पक्ष काढावा ही कल्पना मला पटत नाही. वैचारिकदृष्ट्या काँग्रेसला प्रभावित करण्याकरता काँग्रेसच्या अंतर्गत असा काही गट असला तर चालेल, ही माझी त्या पाठीमागची भूमिका होती. ती राघवअण्णांनी ऐकून घेतली आणि अशा रीतीने काही निमित्ताने माझा समाजवादी पक्षाशी काही काळ झालेला संबंध संपला. आता मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाखाली अधिक जात होतो. पण हे सर्व होत असताना महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि त्यांचे राजकारण यासंबंधीची माझी भावना पहिल्यासारखीच जिव्हाळ्याची आणि आपुलकीची राहिली. रॉयवादाचे मला जे आकर्षण वाटले ते मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. रॉय त्यावेळी पत्रव्यवहाराने आपले विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना, मित्रांना कळवत असत. ते त्यावेळी इंग्रजांच्या जेलमध्ये 7 वर्षाची शिक्षा भोगत होते. परंतु त्यांनी जेलमधून आपल्या बाहेरच्या कार्यकर्त्यांशी फार संघटित संपर्क ठेवला होता आणि आपले विचार, देशातील घडलेल्या घटना आणि त्यांवरील त्यांच्या प्रतिक्रिया, देशामध्ये काँग्रेस अंतर्गत बांधणी कशी करावी यासंबंधी त्यांच्या कल्पना ते आपल्या सहकार्यांना कळवत असत. त्याच आधारावर त्यांची मंडळीही माझ्याशी बोलत असत. रॉय यांचे विचार आम्हाला आकर्षित करत होते. त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांचे क्रांतिकारक म्हणून व्यक्तिमत्व होते, त्यांचे आम्हाला अधिक आकर्षण होते. तरुणपणी एक क्रांतिकारक म्हणून ते हिंदुस्थानमधून बाहेर पडले आणि आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बाहेर परदेशात असताना त्यांनी मार्क्सवादाचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवले. इतकेच नव्हे तर मेक्सिको या देशातील कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ही गोष्ट आता सर्वश्रुत आणि मान्य झाली आहे. पुढे मेक्सिकोहून प्रवास करत करत रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर ते रशियात पोहोचले आणि लेनिनचे एक वैचारिक सहकारी म्हणून त्यांनी तेथे काम केले. रशियन राज्यक्रांतीनंतर आशियातील पूर्वेकडील देशांमध्ये भांडवलशाहीला विरोध करण्यासाठी चळवळी कशा उभ्या राहायच्या या संबंधाने जेव्हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये चर्चा होत, त्यामध्ये ते महत्त्वाचा भाग घेत असत. या बाबतीत लेनिनच्या बरोबरीने त्यांनी आपले विचार मांडले आणि केव्हा केव्हा त्यांचा स्वीकारही झाला, असा त्यांचा लौकिक होता. आणि त्यामुळे माझ्या तरुण दृष्टीपुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक प्रकारचे वलय प्राप्त झाले होते. असे जरी असले तरी मी काही त्यांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारलेली नव्हती.
माझे मित्र श्री आत्माराम बापू पाटील हे मात्र पूर्णतया रॉय साहेबांना वाहून घेण्याच्या मनस्थितीत होते. त्यांच्या माझ्यात अधूनमधून जेव्हा चर्चा होत असे तेव्हा मी त्यांना म्हणत असे, बापू, काँग्रेस समाजवादी पक्षासंबंधी माझी जी परिस्थिती झाली ती तुमची या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्या. काँग्रेस संघटनेत राहून जर आपल्याला काम करायचं असेल तर त्यांच्याशी सुसंगत अशा त्यांच्या काही कल्पना असल्या तर त्यांचा आपण जरूर स्वीकार करूया. तुम्ही तर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. सामान्य जनतेपासून बाजूला पडाल असं काही करू नका. परंतु या चर्चा अशाच मोघम राहिल्या. मी 1-2 वेळा या बाबतीत ह. रा. महाजनी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व वामनराव कुलकर्णी यांच्याशी माझी ही भावना आणि शंका स्पष्ट केली. तेव्हा त्यांनी त्या संबंधात रॉय साहेबांच्या विचारांचे काही वाङ्मय मला वाचायला दिले. त्या वाङ्मयाचा आशय पुढीलप्रमाणे होता. मार्क्सवादी पद्धतीने सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची लढाई ही समाजवादी क्रांतीच्या पूर्वीची लोकशाही क्रांतीची लढाई आहे आणि ती करत असताना कामगार वर्ग, गरीब शेतकरी यांना एकत्र घेऊन त्यांच्या सामर्थ्यावरच ही क्रांती उभी करता येईल आणि या क्रांतीचे उद्दिष्ट साध्य होईल. पण हे व्हायचे असेल तर कामगार वर्गाच्या बरोबर शेतकरी वर्गही या लढ्यात साथीला असला पाहिजे. हिंदुस्थानचा मुख्य प्रश्न हा या विशाल देशात पसरलेल्या कोट्यावधी गरीब व लहान शेतकऱ्यांना संघटित करण्याचा आहे. त्यांना संघटित करणे म्हणजे त्यांच्या वर्गहिताच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी त्यांना शिक्षित करावे लागेल. हे ऐतिहासिक कार्य काँग्रेस करू शकेल आणि या अर्थाने काँग्रेस संघटना ही इतिहासाने हिंदुस्थानला दिलेली एक देणगी आहे. काँग्रेस संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम केले पाहिजे. जाणीवपूर्वक असे कार्य झाले तर काँग्रेस संघटनेचे स्वरूप हळूहळू असे बनेल की क्रांतिकाळात जी घटना समिती सत्तांतर करण्याचे काम करते त्या घटना समितीचे रूप तिला येईल. लोकशक्तीच्या बळावर सत्तांतर करणारी यंत्रणा हे स्वरूप काँग्रेसला येईल. काँग्रेस संघटना ही राजकीयदृष्ट्या समांतर शक्ती म्हणून जेव्हा इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध उभी राहील तो क्षण क्रांतीचा असेल. मला हे घटना समितीच्या रचनेचे तत्त्व आणि तंत्र मोठे आकर्षक वाटले आणि रॉयवादाच्या काही काळ का होईना समीप राहिलो ते या आकर्षणामुळेच. काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व उभे केल्याशिवाय हे शक्य होणार नाही असे जेव्हा ही मंडळी प्रतिपादन करत तेव्हा मला दाट शंका येई की हे विद्वान पंडित लहान लहान प्रश्नांवर जर इतके मतभेद करतात तर केव्हा तरी शेवटी आमची जी मूळ संघटना राष्ट्रीय काँग्रेस तिला तर कमजोर करणार नाहीत ना. या मंडळींचा दुसरा एक महत्त्वाचा विचार होता. तोही असाच स्वीकारण्यासारखा होता. त्यांचे म्हणणे असे होते की राज्यक्रांती करायची असेल तर देशामध्ये विचारक्रांती केल्याशिवाय समाजवादाची क्रांती होणार नाही. त्यासाठी आवश्यक ते डोळसपणाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. परंपरावादी दृष्टीने आंधळेपणाने गोष्टी स्वीकारण्याची मनोवृत्ती काढून टाकली पाहिजे असा एक विचार ते मांडत असत आणि या विचारांशी माझे संपूर्ण सहमत होते. या विचारांचा पुरस्कार यापूर्वीच्या माझ्या बोलण्या वागण्यात मी केला होता. वैचारिक क्रांतीच्या विचारसरणीला मी इतके महत्त्व देत होतो की या विचारांच्या प्रचाराने लोकशिक्षण केले पाहिजे असे आम्ही ठरवले व हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकक्रांती या नावाचे साप्ताहिक सुरू केले. श्री आत्माराम बापू पाटील या साप्ताहिकाचे संपादक होते. या साप्ताहिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन आम्ही मोठ्या उत्साहाने केले. या प्रथम अंकातील अग्रलेख लोकक्रांतीचा जीवनहेतू या शीर्षकाखाली मी लिहिल्याचे स्मरते. कराडला व्यापारी प्रेसमध्ये हे साप्ताहिक आम्ही छापून घेत असू. पहिले काही आठवडे मी त्या साप्ताहिकाचे काम पाहिले, पण पुढे कायद्याच्या अभ्यासासाठी पुण्याला जायचे असल्यामुळे अग्रलेख वगैरेची सर्व जबाबदारी श्री भैयाशास्त्री वाटवे यांनी स्वीकारली. हे पत्र वर्षभर चालले असेल, पण पुढे राजकारणात जसे मतभेदांनी अंतर निर्माण झाले तसे हे साप्ताहिकही बंद झाले. पण विचारक्रांती हा भारताच्या नवजीवनाचा प्राण आहे.
या भूमिकेचा मी सातत्याने पुरस्कार केला आहे. या सर्व विचारांच्या हकीकती यासाठी सांगितल्या की आत्माराम बापूंचा वैयक्तिक मित्रसंबंध व ह.रा. महाजनी आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरे विद्वान मंडळींबद्दलचा थोर आदर यामुळे त्यांना मी सांगितले. या जिल्ह्यात तुमच्याबरोबर काम करायला मी तयार आहे, पण एक गोष्ट तुमच्या आमच्यात स्पष्ट असली पाहिजे की इंग्रज सत्तेच्या विरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानच्या आजच्या संदर्भात मूलभूत प्राधान्य असलं पाहिजे. ही मी मूळ स्वीकारलेली भूमिका कधीच सोडणार नाही. त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि आम्ही एकत्र काम करू लागलो. 1937 साली रॉय हे सुटून आल्यानंतर त्यांनी जसा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात दौरा केला तसाच देशाच्या इतरही भागात त्यांनी दौरा केला. काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे मनापासून स्वागत केलेले मला दिसले नाही. त्याचवेळी माझ्या मनात पाल चुकचुकली. 1931 साली कराची काँग्रेसमध्ये मूलभूत हक्काचा जो ठराव पास झाला त्यावेळी रॉयसाहेब भूमिगत अवस्थेत कराचीत होते व तो ठराव करण्यासंबंधी पंडितजी आणि त्यांच्यात काही चर्चा झाली होती. त्या ठरावाच्या मांडणीमध्ये त्यांचा काहीसा हात होता असे रॉयवादी मंडळी मला सांगत असत. त्यामुळे असे वाटत होते की काँग्रेसचे नेतृत्व रॉयसाहेबांच्या सहकार्याची अपेक्षा करील, परंतु हे होणे शक्य नाही असे आता स्पष्ट दिसू लागले. पुढे रॉयनी स्वतःचे इंडिपेंडंट इंडिया नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि त्या साप्ताहिकात ज्याप्रमाणे घटना समितीच्या प्रस्थापनेनंतर प्रचार करत होते त्याचप्रमाणे काँग्रेसच्या हल्लीच्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व उभे केले पाहिजे असाही विचार मांडत होते. मी रॉयवादी मित्रांच्या बरोबर जिल्ह्यात काम करत असलो तरी पर्यायी नेतृत्वाच्या कल्पनेसंबंधाने माझ्या मनात मूलभूत शंका होत्या आणि त्या मी ह.रा. महाजनी आणि आत्माराम बापू पाटील यांच्याशी स्पष्टपणे बोलत असे. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा माझा चांगला परिचय होता, परंतु ते रॉयसाहेबांच्या अंतर्गोटात असल्यामुळे त्यांचे उच्च नेतृत्वाच्या वर्तुळात होते. त्यामुळे त्यांची भेट होणेही मुश्किल असे. तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नासंबंधीचा अधिक खुलासा करून घेण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही. याच्यापूर्वी मी एका वैचारिक त्रिकोणात उभा होतो असे सांगितले. ते या क्षणी मी या त्रिकोणातील जीवन तसेच चालू ठेवले, कारण दैनंदिन कामामध्ये त्याची अडचण येत नव्हती. साताऱ्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी माझे स्वतंत्र संबंध प्रस्थापित झाले होते आणि मी त्यांच्याशी या वैचारिक बाबीही बोलत असे. प्रत्यक्षात काय अनुभव येतो हे पाहू, आज होय की नाही असा निर्णय घेण्याची गरज नाही असे त्यांचेही मत पडले. रॉयसाहेबांनी पुणे येथे मार्क्सवादावर 3 व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांना मी हजर राहिलो व ती मी काळजीपूर्वक ऐकली. रॉयसाहेब गाढे विद्वान होते, पण उत्तम वक्ते नव्हते. त्यांनी तर्कदृष्ट्या सुसंगत असे आपले विचार मांडले आणि माझ्याप्रमाणे पुण्यातील इतरांवरही त्यांचा प्रभाव पडला. 1939च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्याची एक राजकीय परिषद आम्ही तासगाव येथे घेतली. त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेस कमिटीमध्ये आम्हा मित्रांचे वर्चस्व होते. या राजकीय परिषदेला अध्यक्ष म्हणून कोण पाहुणे बोलवायचे याचा निर्णय आम्हाला घ्यायचा होता. रॉयसाहेबांचे आमच्यावर ताजे संस्कार असल्यामुळे आम्ही रॉयसाहेबांना निमंत्रण द्यायचे ठरवले आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरेंना सांगून त्याला मान्यता मिळवण्याची विनंती केली. त्यांची मान्यता मिळाली आणि त्याप्रमाणे ते या महत्त्वाच्या राजकीय परिषदेला हजर राहण्यासाठी तासगावला आले. तेथे त्यांची माझी दुसरी भेट थोड्या वेळासाठी झाली. मी त्यावेळी काँग्रेसच्या पर्यायी नेतृत्वाची कल्पना परिषदेत वादग्रस्त होण्याची शक्यता आहे हे त्यांच्या नजरेस आणून दिले. त्यांना ते रुचले नाही, पण मी हे काम तेवढ्यावरच सोडून दिले, कारण ते आमचे पाहुणे होते, आमच्या परिषदेचे अध्यक्ष होते. परिषद कशी यशस्वी करणे शक्य आहे या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आम्ही काम करू लागलो. या परिषदेला आम्ही रॉयसाहेबांना अध्यक्ष म्हणून बोलावले हे ऐकताच जिल्ह्यात विरोधाची एक मोठी लहर जुन्या नव्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये येऊन गेली
वाळवे तालुक्यातील आत्माराम बापू विरोधी असणाऱ्या नाना पाटील आदी मंडळींनी या बाबतीत आपला विरोध असल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे ही परिषद वादग्रस्त होणार हे स्पष्ट झाले. आत्माराम बापूंनाही याची जाणीव झाली. तेही इतर रायवादी मंडळींबरोबर खूप परिश्रम करत होते. पण शेवटी परिषदेमध्ये हिंदुस्थानच्या पर्यायी नेतृत्वाच्या संबंधीचा ठराव काही मंडळींनी मांडण्याचा प्रयत्न करताच वाद निर्माण झाला. काही भाषणे आधी होऊन गेली होती. हाच त्यातला एक चांगला भाग होता. रॉयसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा ठराव मांडला गेला आणि तो पास झाला की नापास झाला हे सांगणे अवघड होते. अशा परिस्थितीत ती परिषद विरोधी मंडळींनी उधळून लावली. जिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांच्या मनात एक प्रकारची निराशा व नाराजी निर्माण झाली. एवढ्या परिश्रमाने परिषद उभी केली आणि एवढा मोठा माणूस अध्यक्ष म्हणून बोलवला असताना ही परिषद अशा पद्धतीने मोडावी याचे दुःख मलाही फार झाले. रॉयसाहेबांची समजूत काढण्याचा प्रश्न आम्ही ज्येष्ठ मंडळींवर सोपवला. या परिषदेच्या अनुभवानंतर आमच्या जिल्ह्यात उघड 2 गट झाले व आमच्या विरोधी असलेल्या मंडळींनी असा प्रचार सुरू केला की ही जिल्हा काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वाच्या विरोधी आहे. त्यांना असे म्हणायला जागा होती, ही गोष्ट नाकारता येणार नाही. परंतु ज्या तऱ्हेने परिषद मोडली हे काही चांगले नव्हते, ही गोष्ट तितकीच खरी आहे. याचा एक परिणाम माझ्या बाबतीत असा झाला की माझ्या मनातील वैचारिक त्रिकोण आता संपणार असे माझ्या मनाने घेतले. आज प्रस्थापित असलेल्या काँग्रेसच्या नेतेमंडळींशी जर रॉयसाहेबांचा संघर्ष होणार असेल तर आपण कुठे असा जर प्रश्न कुणी मला विचारला असता तर माझे स्वच्छ उत्तर असे होते की जेथे गांधी नेहरू तेथे मी. आमच्या विरोधात असलेल्या मंडळींची समजूत काढण्याचाही मी प्रयत्न करत होतो, परंतु त्यामध्ये मला फारसे यश आले नाही. याच सुमाराला जिल्ह्यात काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि आमच्यातर्फे जो उमेदवार उभा केला होता त्याचा पराभव करण्याचा सातारा जिल्ह्यातील बुवासाहेब गोसावी, नरूभाऊ लिमये, व्यंकटराव पवार वगैरे मंडळींनी चंग बांधला आणि या तासगाव परिषदेनंतरचा दुसरा पराभव या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत आम्हाला स्वीकारावा लागला. आमच्यातर्फे उभे असलेले उमेदवार गांधीनिष्ठ कार्यकर्ते श्री पांडू मास्तर यांचा पराभव करून श्री व्यंकटराव पवार हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. यामध्ये माझा आणि आत्माराम पाटील यांचा पराभव झाला असा प्रचार जिल्ह्यात सुरू झाला आणि एका अर्थाने तो झाला होता हे आम्हाला मान्य करणे जरूर होते. या निवडणुकीनंतर आत्माराम बापूंशी मी फार मोकळे व तपशीलदार असे बोललो आणि सांगितले की आपल्या जिल्ह्यातील वातावरण आणि आपल्या देशातील परिस्थिती अशी आहे की आपण रॉयसाहेबांच्या धोरणाच्या पाठीमागे फार काळ राहू शकणार नाही. मी असे बोललेले श्री आत्माराम पाटील यांना रुचले नाही. त्यांनी सांगितले, तुमची माझी मैत्री आहे, तुम्ही मला चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं आहे, पण या बाबतीत जर तुमचा माझा मतभेद झाला तर मी रॉयसाहेबांच्या बरोबर जाणार आहे हे ध्यानात ठेवा. मी एवढ्या परिश्रमाने आणि भावनेने आत्माराम पाटील यांची राजकीय मैत्री जोडलेली होती, ती आता संकटात येणार की काय या शंकेने मी व्यथित झालो आणि नाही म्हटले तरी आमच्यामध्ये हळूहळू अंतर येऊ लागले. परंतु प्रश्न अटीतटीला न्यायचे नाहीत असाही आम्ही दोघांनी विचार केला. पुढे पाठीमागे पाहून घेऊ. जेव्हा महत्त्वाचे असे प्रश्न उभे राहतील तेव्हा त्यांचा विचार करू असे मनाशी योजून आम्ही काम करू लागलो. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.